आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भातील 62 जागांपैकी 15 पेक्षा अधिक जागांवर शिंदे गटाचा दावा असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत। जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज भूमिपूजन होतंय आणि 474 कोटींच्या विकास कामांचंही भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्र्यांची आज पूर्व विदर्भामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा होणार आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोकस विदर्भ जो आहे तो केलेला आहे। आज मुख्यमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। एकूण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 62 पैकी 15 जागांवर दावा जो आहे तो शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आणि तसा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्याची चाचपणी सध्या सुरू आहे। जे मित्रपक्ष शिंदे गटासोबत गेल्या वेळेस गेले होते त्यामध्ये बच्चू कडू असो किंवा किशोर जोरगेवार असो यांच्यासाठीही यांनीही सोबत लढावं, महायुतीमध्ये लढावं यासाठी प्रयत्न सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटानं विदर्भामध्ये ही चाचपणी सुरू केलेली आहे आणि 15 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा या ठिकाणी शिंदे गटाला हव्या आहे। माझ्या मागे आपण दृश्य बघतात, काल रात्री 2:30च्या सुमारास मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहे आणि पूर्व विदर्भातले काही प्रमुख पदाधिकारी ज्यामध्ये कृपाल तुमाने आहेत, किरण पांडव आहे, आशिष जयस्वाल आहे, आमदार नरेंद्र बोंडेकर आहे, यांच्याशी आज ते चर्चा करणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण चर्चा होणार आहे। एकूणच जो दावा केला जातोय तो 15 पेक्षा जास्त जागा विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला हवा आहे अशी माहिती आहे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीच मागणी केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहिती।